नागपूरमध्ये 3 कोटींच्या चोरींचा पर्दाफाश, आरोपी गजाआड। सीपी सरांनी घेतली पत्रकार परिषद, पण अवैध धंद्यावर प्रश्न विचारतात सीपी संतापले। नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी 3 कोटी 34 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली अलिशान कार याचा समावेश आहे। तपासात उघड झाले आहे की आरोपी नागपूरसह इतर जिल्ह्यातही चोरीच्या घटना घडवत होते। या कारवाईची WH न्यूज कडून प्रशंसा करण्यात येते, कारण खूप महत्त्वाची कारवाई केलेली आहे। आता आधी ऐकूया सीपी साहेबांची पत्रकार परिषद काय आहे ते। त्याच्यात 3 कोटीपेक्षा 3 कोटी आणि 32 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याचे जो आरोपी होता, शातीर आरोपी होता आणि फार चॅलेंजिंग हा केस होता। आणि या केसमध्ये त्याची जे मोडस ऑपरेंडी एक वेगळी प्रकारची, आणि तो जो आरोपी आहे तो इंटरस्टेट आपण म्हणू शकतो, आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांनी कारवाई अशी चोऱ्या केलेली आहे, घरफोड्या जवळपास 22 त्यांनी त्याच्यावर केसेस रजिस्टर्ड आहे। आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेला आहे मिळाले होते, परंतु त्याचे जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात, परंतु त्याच्या हावभाव, त्याच्या चालण्याच्या जे तरीका, तो हे सगळे आपण टेक्निकली ॲनालाइज केले। आणि जे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्टी समोर आली, आणि त्यामुळे हे आपलं डिटेक्शन याच्यात झालेलं आहे। त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे, आपलं सायबर युनिट, त्याचंही मोठं योगदान राहिलेलं आहे। याच प्रकरणावर रविवारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषद घेतली। मात्र शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यावर MIDC पोलीस ठाणे हद्दीत सट्टापट्टी आणि जुगार प्रश्न विचारतात, म्हणजे खुलेआम चालू आहे आणि त्यावर प्रश्न विचारतात। सीपी साहेबांनी उत्तर देण्यास नकार दिला, ते उभे राहून निघून गेले, प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि चिडले पण। WH ने सीपी रवींद्र सिंगल यांना विचारले होते की शहरात खुलेआम सट्टापट्टी आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत, मात्र सीपी साहेबांनी ऐकूनच घेतले नाही। बघा प्रश्न आणि सीपी साहेबांनी दिलेले उत्तर काय ते। माझा एक प्रश्न आहे, शहरामध्ये अशा ज्या मोठ्या मोठ्या घटना होतात, नेमकं याला कारण काय? पण मी मला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात शहरामध्ये सट्टापट्टी, जुव्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, चरस गांजा विकल्या जातात, पण यावर मात्र ठोस कारवाई। तुम्ही आता ह्या मुद्द्यावर बोलताय की पुढच्या मुद्द्यावर? त्याच्यावर आपण वेगळा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो। ओके, थँक्यू सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं। तुमच्या सुनणाऱ्या धंद्यावर आजच्या दररोज याच्यावर कारवाई होती आहे, आणि दररोज आपण कारवाई करतो आहे। याच्यावर जे आहे अजून काही प्रश्न विचारायचे नाही, याच्याबद्दल बोला तुम्ही, ठीक आहे? हे आम्ही सगळं उत्तर देऊ तुम्हाला। ऑपरेशन थंडर मध्ये आणि बैकी आपण काय केलेलं, अजून काही क्वेश्चन आहे तुमचे? ऐकले ना मित्रांनो, सीपी साहेबांनी उत्तर दिले काय? तर नाही। साहेबांनी प्रश्न ऐकून घेतला नाही। शांतपणे ऐकले असते तर पुराव्यासह सर्व बाबी दाखवता आल्या असत्या, पण साहेब संतापले। आता आपणच पहा कसे खुलेआम सट्टापट्टी आणि जुगार सुरू आहे, त्याचा लाईव्ह हा स्टिंग ऑपरेशन। डबल डबल काय के पीसो? अरे पीसो क्या चाहिए तो देखो। नहीं वैसे नहीं तो वो पीसो झूठा गेम बंद हो गया ना, दहले से बड़ी बत्ती नहीं ऐसा। कल्याण किधर है? कल्याण दुआ डाल दो। कल्याण ही गए क्या लगा रहा? दूसरी करून घ्या।
एक साथ वो ओपन करो 12 14 24 की जोड़ी कर दो 05 करो नीचे 05 5000 देखो 11 16 0 बन जाओ ओपन 11 16 और डबल जीरो उसमें को बता बाकी में खेल लेता अरे तो भी बस बता 1080 23-32 बघितलं ना तुम्ही, हीच माहिती सीपी साहेबांना द्यायची होती मला, पण त्यांनी ऐकले नाही आणि चिडले. आता याचा अर्थ आम्ही काय काढायचा? प्रश्न विचारणे गुन्हा आहे का? शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्याच प्रश्न विचारायचे नसतील तर मग कुणाला विचारायचे, असा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला आहे. सीपी साहेब म्हणाले आजच्याच मुद्द्यावर बोला, म्हणजे जो प्रश्न आज होता त्यावर बोला. पण पत्रकार परिषदेचा अर्थ शहरातील ज्वलंत प्रश्नावर उत्तर मिळणे हाही असतो. त्याकडेही सुद्धा सीपी साहेब तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं, उठायला नव्हतं. डिजिटल मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. WH न्यूजच्या प्रश्नावर सीपी साहेब नाराज झाले आणि म्हणाले फक्त ॲक्रिडेटेड पत्रकारांनाच बोलवा. त्यांच्या रायटरना सांगितलं. इतकेच नव्हे तर यूट्यूबवर आणि न्यूज पोर्टलवर खंडणीच्या तक्रारी असल्याचे सांगून डिजिटल मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे. चक्क सीपी बोललेले आहेत. त्यात काय आवाज उठवला तर खंडणीच्या गुन्ह्यात अडकून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे. पत्रकारांना संरक्षण देण्याऐवजी थेट फसवण्याची धमकी देत असाल तर अवैध धंदे कसे बंद होणार? तुम्हाला माहिती कोण देणार? अटक करायचीच आहे तर अवैध धंदेवाल्यांना करा. कारवाई करायचीच आहे तुमच्या पोलिसांवर करा. जेव्हा स्वतः सीपी साहेब सोशल मीडिया, इंस्टा, फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधतात तर कठोर प्रश्न विचारण्यावर धमकी का? दरवेळी सीपी साहेब यांच्या पत्रकार परिषदेमध्ये यूट्यूबर जास्त असतात आणि डिजिटल मीडियावर बातम्या लाईव्ह दाखवतात. मग यांच्याकडे ॲक्रेडिटेशन कार्ड नाही तर मग यापुढे यांना पत्रकार परिषदेचे मॅसेज तुम्ही देणार नाही का? त्यांना बोलावणार नाही का? हाही प्रश्न आहे. कारवाईत दुहेरी मापदंड का? कोट्यावधींच्या घरात चोरी झाली तर ताबडतोब कारवाई होते, आरोपी अटकही होतात, ही चांगली बाब आहे. पण मात्र सामान्य नागरिकांच्या घरात चोरी झाली तर शेकडो प्रकरणे आज तागायत प्रलंबित आहेत. ना आरोपी सापडले ना माल. ऑपरेशन थंडर सुरू आहे तरीही अवैध धंदे खुलेआमही सुरू आहे. सीपी साहेबांनी स्वतः सांगितले की ऑपरेशन थंडर अंतर्गत कारवाई सुरू आहे. पण आम्ही जेव्हा त्या भागामध्ये फिरलो तेव्हा आमच्या निदर्शनात आले की आजही अवैध धंदे सुरूच आहे. प्रश्नांना शालीनतेने उत्तर मिळायला हवे होते पण ते मिळालेले नाही. भर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला तर त्यांचे उत्तरही तितक्याच शालीनतेने मिळायला हवे होते. पण सीपी साहेब संतापले. काही वेळासाठी पत्रकार परिषदेत वातावरण तापले. प्रश्न विचारणे गुन्हा नाही, ती लोकशाहीची ताकद आहे. WH न्यूज पोलिसांच्या मोठ्या कारवाईची प्रशंसाही करते, पण मात्र अवैध धंद्यावरची चुप्पी आणि डिजिटल मीडियाला धमकावणे हे कितपत योग्य आहे? आम्ही बातमी दाखवतो, बातमी लपवत नाही. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे लिहा कमेंट बॉक्समध्ये. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही बातमी शेअरही करा आणि तुमच्या परिसरामध्ये जर अवैध धंदे होत असेल तर तिथले व्हिडिओ WH न्यूजकडे पाठवा. तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच WH न्यूज करणार आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.